1 नोव्हेंबर पासून तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये बँकेपासून 4 महत्त्वाचे बदल होणार आहेत। तर गॅस सिलेंडर करता देखील तुम्हाला OTP द्यावा लागणार आहे। WhatsApp युजर संदर्भातली आहे। काही Android फोन्स मध्ये आता WhatsApp देखील बंद होणार आहे। त्यामुळे 1 नोव्हेंबर पासून हे वेगळे 4 बदल होणार आहेत। 1 नोव्हेंबर पासून सर्वात मोठे 4 बदल आता करण्यात येणार आहेत। यामध्ये घरगुती गॅस बाबत सर्वात मोठे बदल आता करण्यात येणार आहेत। घरगुती गॅसच्या किमतीमध्ये भयंकर महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत। रेशन धारकांसाठी 2 आनंदाच्या बातम्या व एक वाईट बातमी देखील आता असणार आहे। यामध्ये गहू आणि तांदूळ वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। म्हणजेच 1 नोव्हेंबर पासून रेशन धारकांना गहू आणि तांदूळ या ठिकाणी वाढवून देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। किती वाढवून देणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। अखेर पेन्शनधारक जिंकल्याचं पाहायला मिळतंय। पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्त्वाचे 4 आनंदाचे निर्णय या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। 1 नोव्हेंबर पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। तसेच वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे। 1 नोव्हेंबर पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 नव्या योजनांची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे। यामध्ये पेन्शन मिळण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांना वर्तवण्यात आल्या। ज्या नागरिकांचे खातं SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे 3 बदल आता करण्यात आले आहेत। तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी नवीन नियमावली 1 नोव्हेंबर पासून लागू होत आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि PM किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट बघत असाल, तसेच नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट जर तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून हप्ता कधी येणार याची तारीख जाहीर करण्यात आल्या। लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बँकेत तुमच्या येत असतील तर एक आनंदाची बातमी व eKYC बद्दल एक वाईट बातमी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। तसेच वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू काही महाग केल्या जाणार आहेत तर काही वस्तू या ठिकाणी स्वस्त केल्या जाणार आहेत। याचा परिणाम तुमच्या खिशावर आता होणार आहे। खिशाला तुमची कात्री लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणकोणत्या नियमामध्ये 1 नोव्हेंबर पासून बदल करण्यात येणार आहे नक्की पहा। येणाऱ्या 1 नोव्हेंबर पासून देशभरात 4 नवीन नियम आता लागतील। तसेच संपूर्ण देशामध्ये काही वस्तू सुद्धा प्रचंड महाग केल्या जाणार आहेत। त्यामुळे 140 कोटी जनतेच्या खिशाला मोठा फटका आता या ठिकाणी 1 नोव्हेंबर पासून बसणार आहे। यामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट, त्याचबरोबर रेशन कार्डाबद्दल नवीन नियम, आधार कार्डच्या संदर्भातील नवीन नियम, तसेच बँकेच्या खात्या संदर्भातील नवीन नियम, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी नवीन काय नियम या ठिकाणी बदलण्यात आलेत नक्की बघा। लाडक्या बहिणीचे तुमच्या घरामध्ये पैसे येत असतील तर यामध्ये सुद्धा नवीन नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लागू करण्यात आलेत। तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल तर त्यावरती नवीन नियम लावलेत। तसेच त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकऱ्यांसाठी देखील PM किसान योजना, तसेच पीक विमा योजना, कर्जमाफी योजना यासाठी तुम्हाला आता दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून 2 नव्या घोषणांची आता या ठिकाणी करण्यात आली आहेत। तसेच तुम्ही कोणत्याही बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी सरकारकडून आल्या। सर्व नियमामध्ये पुढील महिन्याच्या 1 नोव्हेंबर पासून आता मोठा बदल या ठिकाणी होतोय। यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहेत तर काही नियमामध्ये 1 नोव्हेंबर पासून बदल करण्यात येतोय। कोणता बदल करण्यात येतोय नक्की बघा। आता 1 नोव्हेंबर पासून सर्वात मोठे 4 बदल करण्यात येणार आहेत। त्यामुळे वेळीचा पण काय नियम पाळायला हवेत, कोणकोणत्या वस्तू महाग केल्या जाणार आहेत हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत की कोणकोणत्या नियमामध्ये आता नेमका काय बदल होणार आहे। त्यासाठी तुम्हाला कोणती इथून पुढे काळजी घ्यायची आहे। सर्व नियमामध्ये आता प्रचंड असा मोठा बदल या ठिकाणी होतोय जो 1 नोव्हेंबर 2025 पासून सर्वांना या ठिकाणी लागू होतोय। याचं पालन तुम्ही आता नक्की या ठिकाणी करावं लागणार आहे। यामध्ये काही चांगल्या बातम्या आहेत तर काही धक्का देणारे नियम या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहेत। तसेच 1 नोव्हेंबर 2025 पासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे मिळून म्हणजेच नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून देशातील सर्व नागरिकांसाठी 2 मोठ्या आनंदाच्या घोषणा आता करणार आहेत।
त्या ऐकून सर्वच आता लोकांना आनंद या ठिकाणी होणार आहे। तर बघा कोणकोणत्या घोषणा सरकार करणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये अशा कोणत्याच मोठ्या आनंदाच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून अजूनपर्यंत करण्यात आल्या नव्हत्या। इतक्या मोठ्या 2 आनंदाच्या घोषणा देवेंद्र फडणवीस राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी दोघे मिळून सर्व जनतेसाठी आनंदाच्या घोषणा या ठिकाणी करणार आहेत। जे 18 वयावरील सर्वांसाठी या घोषणांचा या ठिकाणी फायदा होणार आहे। 1 नोव्हेंबर पासून अनेक नियमामध्ये बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येतोय। आता बघा यामध्ये पेन्शनधारकांसाठी यामध्ये काही बदल आता करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांसाठी काही बदल आता करण्यात आले आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी चालू आहे त्यामध्ये एक आनंदाची बातमी देखील आल्या। त्यानंतर जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर त्यामध्ये देखील आता काही नियमामध्ये सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी बदल करण्यात येतोय। त्यानंतर देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी देखील काही नियमामध्ये 1 नोव्हेंबर पासून बदल करण्यात येतोय। पिवळे किंवा केशरी दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील काय काय नियमामध्ये बदल करण्यात येतोय नक्की बघा। आता बघा या ठिकाणी आता तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा घरगुती गॅस सिलेंडर असेल, तुम्ही स्वयंपाकासाठी तुमच्या घरात गॅस सिलेंडर वापरत असाल तर त्याच्यामध्ये देखील काही नियम सरकारच्या माध्यमातून आता बदल करण्यात या ठिकाणी आले आहेत। आपण ओळीने आता सुरुवात करूया। बघा कोणकोणत्या नियमामध्ये 1 नोव्हेंबर पासून मोठा बदल या ठिकाणी करण्यात आता येणार आहे। कोणकोणत्या नियमामध्ये नेमकं काय बदल आता करण्यात येतोय सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। पहिल्यांदा आपण पाहूया की तुमच्या घरामध्ये असणारं पिवळे व केशरी रेशन कार्ड हे जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी नेमका काय काय बदल आता करण्यात आला आहे। त्या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता रेशनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या, जी येणाऱ्या 1 नोव्हेंबर पासून तुमच्यासाठी आता या आनंदाच्या बातम्या रेशनधारकांसाठी लागू होत आहेत। तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व या ठिकाणी समजून घेऊयात की 1 नोव्हेंबर पासून नेमकं कोणकोणत्या नियमामध्ये नेमकं काय काय बदल होतोय, या नियमामध्ये नेमकं कोणकोणते बदल आता होणार आहेत बघा। तसेच कोणत्या नियमाचा तुम्हाला कसा त्या ठिकाणी फटका बसणार आहे, इथून पुढे तुम्हाला काळजी कोणती घ्यावी लागणार आहे, कोणत्या गोष्टीचे भाव आता 1 नोव्हेंबर पासून वाढणार आहेत, सर्व या ठिकाणी आपण जाणून घेऊया। आता बघा प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भरपूर गोष्टींचे दर प्रत्येक महिन्याला बदलत असतात, तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे। तसेच काही नियमामध्ये सुद्धा बदल होत असतात, काही गोष्टी महाग होत असतात तर काही गोष्टी स्वस्त होत असतात। त्यामुळे महाग असलेल्या वस्तू आधीच आपण खरेदी करणं गरजेचं असतं। अशा पण काही योजना त्या ठिकाणी सुरू होत असतात जी सरकारच्या माध्यमातून नवीन प्रत्येक महिन्याला या ठिकाणी सुरुवात होत असते। या ठिकाणी सरकार काय करत असतं तर बघा अशा काही योजना पण असतात, त्यांच्या नियमामध्ये बदल 1 तारखेपासून करत असतं। तसाच नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होतोय, ज्याचा परिणाम आता देशातील 140 कोटी जनतेवर आता होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आता वेगवेगळे आता या ठिकाणी 4 पैकी मोठे 10 नियमामध्ये बदल झालेत। त्यामध्ये शेवटचे 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, कोणते असणार आहेत नक्की बघा। आता बघा सरकारने कडक जे नियम आता 1 नोव्हेंबर पासून लागू केलेत त्यामध्ये जे ऐकून सर्व महिला आणि शेतकरी आता आनंद पण होणार आहेत। त्याचबरोबर रेशन कार्ड धारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून दिल्या। पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भात देखील एक सर्वात मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी आल्या। बघा सरकारच्या माध्यमातून ही सर्व माहिती या ठिकाणी आल्या। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा बदल जो होतोय तो म्हणजे रेशन कार्ड धारका ज्याच्या घरामध्ये आहे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक या ठिकाणी बदल करण्यात आला आहे। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक तुम्ही असाल तर राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळू लागलंय। आता तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मोफत जे गहू आणि तांदूळ तुम्हाला घेण्यासाठी रांगेत रेशन धान्य दुकानामध्ये या ठिकाणी तुम्हाला वेळ जात होता, तुम्हाला त्या ठिकाणी रांगेत जाऊन तुम्हाला उभारण्याचा रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला त्रास होत होता, तर तो पूर्णपणे आता संपणार आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता रेशनधारकांना या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आम्हाला त्या ठिकाणी घरी आणून कोण रेशन दुकानामधील गहू आणून तांदूळ कोण देणार आहे का, तर घरी आणून कोण देणार आहे का असं तुम्हाला वाटत असेल। तुम्हाला आता गहू आणि मोफत तांदूळ जे आहे सरकारकडून जे मिळतं तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये रांगेत उभा राहून
गहू आणि तांदूळ रांगेत उभा राहून आणण्याची अजिबात इथून पुढे तुम्हाला गरज भासणार नाही, कारण की केंद्र सरकारने सर्वात मोठा त्या ठिकाणी निर्णय आता घेऊन टाकलाय। ते म्हणजे प्रत्येक गावामध्ये सरकारकडून 2 टेम्पो सरकारकडून आता तुम्हाला दिले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, म्हणजे ही तारीख आता जाहीर करण्यात आल्या। या तारखेला तुम्हाला घरामध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला टेम्पोद्वारे गहू आणि तांदूळ जे त्या ठिकाणी टेम्पोमध्ये भरलेला असणार आहे आणि तुमच्या पत्त्यावर हा टेम्पो येणार आहे। ज्यावेळी गहू आणि तांदूळ जे मोफतपणे सरकारच्या माध्यमातून राशन दुकानामध्ये या ठिकाणी येत असतं, त्याच तारखेला टेम्पोद्वारे तुमच्या घरामध्ये आता रेशन त्या ठिकाणी येणार आहे। तुम्हाला तुमचं रेशन कार्ड तुम्हाला चेक करून गहू आणि तांदूळ मोफतपणे तुम्हाला घरपोच देणार आहे। याची अधिकृत तारीख आता सरकारच्या माध्यमातून कोणती सांगण्यात आली बघा। आता बघा, रेशन धान्य तुम्हाला घरपोच सेवा देणार आहेत, याच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आल्या। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्ही आधी पण ऐकली असणार आहे, परंतु सरकारने काल एका मीटिंगमध्ये याची अधिकृत तारीख सुद्धा आता जाहीर केली आहे। आता जो तुम्हाला गहू आणि तांदूळ घेऊन जो टेम्पो सरकारकडून तुम्हाला गहू आणि तांदूळ घेऊन तुमच्या घरामध्ये घर बसल्या सरकारच्या माध्यमातून घरात आणून दिलं जाणार आहे, याची तारीख आता काल जाहीर सरकारने या ठिकाणी आता केलेली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मागच्या महिन्यापासून आता हा टेम्पो जो आहे तर तुमच्या घरामध्ये जे काय गाव आहे तुमचं तिथनं तुम्हाला गहू आणि तांदूळ जे मोफत घेऊन येणार होतं, परंतु मागच्या महिन्यापासून सुरू होणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे होऊ शकलं नाही। परंतु आता 100% सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाला सरकारच्या माध्यमातून 2 टेम्पो सरकारकडून वाटले जाणार आहेत, ज्याच्या माध्यमातून आता रेशन दुकानदार जे आहेत तर त्यांच्या दुकानामध्ये बोलवून तुम्हाला आता येणार आहेत आणि तुमच्या घरचा पत्ता वगैरे मोबाईल नंबर वगैरे जे काय असेल तर या ठिकाणी आता एका अर्जावर तुम्हाला भरून या ठिकाणी आता द्यावा लागणार आहे। कारण तुम्हाला बघा, तुमच्या पत्त्यावर प्रत्येक महिन्याच्या महिन्याला तुम्हाला रेशन धान्य त्या ठिकाणी आता मोफतपणे घरी येऊन तुम्हाला आता टेम्पोद्वारे सरकार देणार आहे। आता बघा, तुम्हाला आता सरकारची गाडी येऊन तुम्हाला धान्य मोफत घर बसल्या देणार आहे। आता तुम्हाला घर बसल्या मोफत धान्य घरी आणून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सरकार देणार आहे। याची तारीख आता काल सरकारच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। नेमकं कधीपासून तुम्हाला घरपोच गहू आणि तांदूळ या ठिकाणी आता दिलं जाणार आहे हे तुम्हाला तारीख आता मित्रांनो लगेचच 5 मिनिटाच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। बघा, सरकारकडून काल याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आल्या। यासाठी तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये एक अर्ज भरावा लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला पण घर बसल्या मोफत गहू तांदूळ सरकारच्या माध्यमातून टेम्पोद्वारे घरी आणून द्यावे असं वाटत असेल तर कोणता अर्ज सरकारला भरून द्यायचा आहे, नेमकं कोणत्या तारखेला तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत सरकारकडून घरी आणून दिलं जाणार आहे नक्की बघायचं आहे। याची तारीख काय आहे, अर्ज कसा भरायचा यासाठी हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्याआधी घरातील कोणत्याही व्यक्तीचं जर तुमचं 60 वयाच्या वरील वय जर त्या ठिकाणी तुमचं जर असेल कोणाचं तर या नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक जे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला लाभ काय काय भेटणार आहे बघा। शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील तर तुमच्या घरामध्ये जर लाडकी बहीण 1500 रुपयांचा हप्ता सरकारच्या माध्यमातून घेत असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा काही नियमामध्ये बदल मित्रांनो आता करण्यात आला आहे। सरकारी पेन्शन जर घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा नवीन नियम आता या ठिकाणी आलेत। यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील आता पुढे सांगणार आहे ते नवीन नियम या ठिकाणी आलेत। तसेच तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जर त्या ठिकाणी खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून सर्वांसाठी लागू करण्यात येतोय। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा, लाडकी बहिणीचे 1500 येत असतील तर यामध्ये काय नियम येतोय बघा। आता बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे कोण घेत असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो एक वाईट बातमी आल्या, तसेच एक चांगली बातमी देखील आल्या। तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी लाडकी बहिणीचे पैसे घेत असतील, तुमचे बायको पैसे घेत असतील, तुम्ही स्वतः लाडक्या बहिणीचे पैसे घेत असणाऱ्या व्यक्ती असाल तर सरकारच्या माध्यमातून हप्ता जो आहे तर तो तुमच्यासाठी सरकारने आतापर्यंत सगळ्यात वाईट बातमी या ठिकाणी आता दिली आहे बघा। आता या ठिकाणी दिल्या ते म्हणजे तुम्ही जर शेतकरी असाल, तुमची बायको पण त्या ठिकाणी आता लाडक्या बहिणीचे पैसे घेत असतील, तुम्ही तुमच्या घरामध्ये शेतकरी असाल तर बघा नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे मिळत असतील
तर लाडक्या बहिणी तुमच्या कोण असतील, तुमची एखादी सून असेल, तुमची बायको असेल, तर त्यांना 1500 रुपये जागी फक्त 500 रुपये इथून पुढे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आता KYC केल्यावरच मिळणार आहे. त्याचे कारण म्हणजे सरकारने आता स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे की एका योजनेचा कोणीतरी तुम्ही लाभ घ्या. नमो शेतकरी योजनेचा तर लाभ घ्या किंवा लाडकी बहीण योजनेचा तर लाभ घ्या. त्यानंतर सर्वात मोठी आनंदाची बातमी आल्या, ती म्हणजे बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आल्या. ती म्हणजे बँकेच्या ग्राहकांसाठी बातमी आनंदाची कोणती आहे पुढे सांगणार आहे. आनंदाची बातमी या ठिकाणी आता पुढची पेन्शनधारकांसाठी आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी काय आहे बघा. तसेच तुम्हाला घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर जर तुम्ही या ठिकाणी वापरत असाल, कोणत्याही कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल, तर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मित्रांनो सरकारच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी आल्या. तुम्ही जर शेतकरी असाल तर PM किसान बद्दल, नमो शेतकरी बद्दल आनंदाची बातमी या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2025 पासून महत्त्वाचे अपडेट सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आले आहे. त्यासाठी सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे नियम कोणते आहेत लक्ष देऊन बघा. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला PM किसान योजना, नमो शेतकरी योजना याच्या बाबतीत एक महत्त्वाचं अपडेट आता समोर आलंय. PM किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून मिळणारा 21वा हप्ता 2000 रुपयांचा नसून डायरेक्ट 3000 रुपये आता या ठिकाणी करण्यात येणार आहे. कारण शेतकऱ्यांना गरजा वाढल्या आहेत, महागाई वाढल्या बघून हे केंद्र सरकारने डायरेक्ट आता शेतकऱ्यांना हप्ता हा या ठिकाणी 3000 रुपयाचा नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा राज्य सरकार वाढवण्यात येणार आहे. मग नमो शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी PM किसानचा पुढचा हप्ता कधी येणार आहे बघा. आता बघा PM किसान योजनेचा नमोचा हप्ता 3000 रुपये या ठिकाणी करण्याची सरकारच्या माध्यमातून चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे. आता प्रत्येक घरामध्ये असणारं LPG गॅस सिलेंडर म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर, याला LPG गॅस सिलेंडरवर एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आली आहे. ज्यावेळी आपण गॅस सिलेंडर संपतो त्यावेळी आपण काय करतो की फोन करून गॅस सिलेंडर आपण आणायला कंपनीमध्ये फोन लावत असतो, फोन करत असतो, परंतु यामध्ये चोरी होत असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलंय. ही चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन आयडिया तुमच्यासाठी शोधून काढल्या. या माध्यमातून गॅस सिलेंडर चोरी होत होता पहिला, त्यामध्ये पूर्ण आळा बसणार आहे. आता त्यासाठी एक महत्त्वाचं काम तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता करायला सांगितलंय. काय काय काम करायचंय ते तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु त्याआधी पेन्शनधारकांसाठी लगेच आनंदाची बातमी या ठिकाणी मित्रांनो आता आलेली आहे. ते म्हणजे ज्यावेळी पेन्शनधारक तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा कोणत्याही सरकारी बँकेमध्ये पेन्शन काढायला जाता त्यावेळी कायम त्या बँकेमध्ये गर्दी या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता स्टेट बँकेतील कर्मचारी सुद्धा पेन्शनधारकांना नीट बोलत नाहीत, किंमत देत नाहीत. तुमच्या पेन्शनबद्दल एखादी माहिती जर तुम्ही या ठिकाणी विचारायला गेला तर ती सुद्धा तुम्हाला नीट त्या ठिकाणी विचारता येत नाही. यासाठी पेन्शनधारकांसाठी तसेच वयाच्या 60 वरील रिटायरमेंट पेन्शनधारकांसाठी सर्वांसाठी 60 वरील तर केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी घेतला आहे. तो म्हणजे वेगळा काउंटर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा इतर सरकारी बँकेमध्ये उघडण्याचं सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे. या काउंटर्समध्ये तुम्ही तुमची पेन्शन गर्दीशिवाय विचारू शकता. आता पुढचा नियम काय बदलण्यात आलाय बघा. आता बघा या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नदानाची सुविधा जी मिळणार आहे, घरी आणून टेम्पोद्वारे देण्याची सरकारची ही तयारी सुरू आहे. जी टेम्पोची तयारी सुरू आहे ती पूर्णपणे सरकारने तयारी आता चालू केली आहे. ती म्हणजे आता बघा प्रत्येक गावाला सरकारकडून 2 टेम्पो सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या गहू आणि तांदूळ मिळणार आहे. तर या ठिकाणी येत्या 2 ते 3 महिन्यामध्येच मित्रांनो या ठिकाणी घर बसल्या तुम्हाला गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता बघा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डला बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या अर्जंट सूचना आली आहे. कारण फसवणुकीच्या घटना बँकेमध्ये वाढत चाललेत. त्यामुळे सर्वांनी काम करून घ्या. ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी सरकारकडून दिल्या. मुख्यमंत्री वयोश्री योजना पहिला चालू होती, ती आता मागील 1 वर्ष झालं बंद केली होती. 4 वर्षाच्या पाठीमागे तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी वयोश्री योजनेचे पैसे मिळत होते, परंतु ते बंद केले होते. तुम्हाला सुद्धा 3000 रुपये परत एकदा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे LPG गॅस ग्राहकांसाठी त्यांचं मोबाईल नंबर आधार कार्डला रजिस्टर करून घ्यायचा आहे. कोणतेही गॅस सिलेंडर कंपनी असेल
तिथे जाऊन तुम्हाला नंबर रजिस्टर करून तुम्हाला घ्यायला सांगितले। तसेच नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेचा जे काय तुम्हाला या ठिकाणी आता हप्ता येणार आहे पुढील, तर त्याला अजून 1 महिना तरी वाट पाहावी लागेल असं सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।